मंत्रालयातील ठराविक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल करण्यात आल्याचा आरोप होतोय। उपसचिवांमध्ये संताप आहे। न्यायालयामध्ये जाण्याचाही इशारा देण्यात आलाय। तर आयबीपीएस मार्फत होणाऱ्या परीक्षेतील सेवा कालावधीच्या गुणांवर आक्षेप घेण्यात आलाय। सेवा कालावधीच्या 20 गुणांचा तरुण उपसचिवांना फटका बसणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दरम्यान बिगर नागरी राज्यसेवेतील अधिकाऱ्यांसाठी आयएएसच्या 5% जागा राखीव असतात। यात मंत्रालयातले उपसचिव, सहसचिव, अपर सचिव हे अधिकारी येतात। आयएएसच्या 3 जागा असून त्यासाठी 280 पात्र अधिकारी आहेत। यासाठी मागच्या वेळी 100 गुणांची आयबीपीएस मार्फत परीक्षा घेण्यात आली होती। यंदा 60 गुण लेखी परीक्षा होती, तर 20 गुण सेवा कालावधी आणि 20 गुण गोपनीय अहवाल यासाठी आहेत। सेवा कालावधीचे 20 गुण, ज्याची सेवा अधिक त्याला यावेळी अधिक गुण हा नवा निकष ठरवलाय आणि त्याचा तरुण उपसचिवांना मात्र फटका बसणार आहे।